Hello and welcome you all for the next lecture of auditing. Today we will discuss the difference between internal audit and external audit. Okay. तर त्यामध्ये पहिला डिफरन्स आहे मीनिंग. इंटरनल ऑडिट म्हणजे काय? इंटरनल ऑडिट रेफर्स टू ॲन ऑनगोईंग ऑडिट फंक्शन परफॉर्म्ड विदिन ऑर्गनायझेशन बाय सेपरेट इंटरनल ऑडिटिंग डिपार्टमेंट. म्हणजे इंटरनल ऑडिट कोण करतं? तर ती एक ऑनगोईंग प्रोसेस आहे, म्हणजे कंटिन्युअस प्रोसेस आहे बिझनेसमध्ये. बिझनेसमधील एक इंटरनल ऑडिट टीम आहे, एक डिपार्टमेंट आहे. या डिपार्टमेंटचं काम आहे की बिझनेसमधील जे काही फंक्शन्स आहेत त्यांचं कंटिन्युअस ऑडिट करत राहणे. त्याला म्हणतात इंटरनल ऑडिट. एक्सटर्नल ऑडिट म्हणजे काय? इट इज अ फंक्शन परफॉर्म्ड बाय द इंडिपेंडंट बॉडी विच इज नॉट अ पार्ट ऑफ ऑर्गनायझेशन. म्हणजे इथंही चेकिंगच करतात, परंतु ही जी बॉडी आहे, ही जी टीम आहे जी एक्सटर्नल ऑडिट करते, ती टीम कंपनीची टीम नाही आहे, ती आउटसाइडरची एक टीम आहे, ती एक इंडिपेंडंट टीम आहे, स्वतंत्र टीम आहे. ठीक आहे. म्हणजे इंटरनल ऑडिट करणारे कंपनीचेच लोक आहेत, पण एक्सटर्नल ऑडिट करणारे लोक हे कंपनीच्या बाहेरचे लोक आहेत. ठीक आहे. दुसरं आहे ऑब्जेक्टिव्ह. इंटरनल ऑडिटचा ऑब्जेक्टिव्ह काय? टू रिव्ह्यू द रुटीन ॲक्टिव्हिटीज अँड प्रोव्हाइड सजेशन फॉर द इम्प्रूव्हमेंट. जे काही डे टू डे ॲक्टिव्हिटी आहे, जी काही रुटीन ॲक्टिव्हिटी आहे कंपनीची, त्याचं रिव्ह्यू किंवा त्याची चेकिंग करणे, आणि जर काही इम्प्रूव्हमेंट करायची असतील तर त्यासाठी सुद्धा सजेशन देण्याचं काम इंटरनल ऑडिट टीमचं असतं. एक्सटर्नल ऑडिट काय करतं? टू अनलाइज अँड व्हेरीफाय फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ अ कंपनी. मग फायनान्शियल जे स्टेटमेंट्स आहेत कंपनीचे ते चेक करण्याचं काम एक्सटर्नल ऑडिटचं आहे. ओके. कंडक्टेड बाय, कोण कंडक्ट करतं? इंटरनल ऑडिट इज कंडक्टेड बाय एम्प्लॉईज. ओके. अँड एक्सटर्नल ऑडिट इज डन बाय थर्ड पार्टी. म्हणजे इंटरनल ऑडिट करणारे लोक हे कंपनीचे एम्प्लॉईजच आहेत, पण एक्सटर्नल ऑडिट करणारे हे आउटसाइडर लोक आहेत, हे बाहेरचे लोक आहेत, ही एक थर्ड पार्टी आहे. इंटरनल ऑडिटर इज अपॉइंटेड बाय मॅनेजमेंट. ओके. अँड एक्सटर्नल ऑडिट इज अपॉइंटेड बाय मेंबर्स. मग इंटरनल ऑडिटर जे आहेत, जे कोणी इंटरनल ऑडिटर आहेत, जे कंपनीच्या आतील लोक आहेत, म्हणजे कंपनीचे एम्प्लॉईज आहेत, ह्यांची निवड मॅनेजमेंट करतं. कंपनीचा जो काही मॅनेजमेंट आहे, मॅनेजमेंटची जी टीम आहे ती करतं. पण एक्सटर्नल ऑडिटची जी निवड आहे ते कंपनीचे मेंबर्स करतात. ओके. युजर्स ऑफ रिपोर्ट. इंटरनल ऑडिट का केला जातो? की वेळोवेळी आपल्याला जर कंपनीमधील काही प्रॉब्लेम्स असतील तर ते लक्षात यावे म्हणून. त्यामुळे इंटरनल ऑडिट करणारा जो वर्ग आहे तो वर्ग हा कंपनीचाच एम्प्लॉई आहे, आणि हा डायरेक्ट रिपोर्ट करतो मॅनेजमेंटला. म्हणजे मॅनेजमेंटला वेळोवेळी चुका लक्षात येतात आणि जर काही इम्प्रूव्हमेंट करायचे असतील तर करू शकतो. म्हणून इंटरनल ऑडिट हा मॅनेजमेंटला फायदा करतो, मॅनेजमेंटला त्याचा वापर करतात. त्या ऑडिट रिपोर्टचा वापर मॅनेजमेंट इम्प्रूव्हमेंटसाठी करतो. पण एक्सटर्नल ऑडिटचा जो रिपोर्ट आहे तो स्टेक होल्डर्स जे आहेत कंपनीचे, जे डिफरंट शेअर होल्डर्स असतील किंवा डिफरंट लोक यांनी कंपनीमध्ये त्यांचा पैसा लावलेला आहे किंवा कंपनीमध्ये त्यांचे एफर्ट्स लावलेले आहेत, त्या सगळ्यांना त्याचा फायदा होतो. ओके. तर इंटरनल ऑडिट रिपोर्टचा फायदा मॅनेजमेंटला होतो की जेव्हा एक्सटर्नल ऑडिट होईल त्याच्या अगोदर चुका दुरुस्त केल्या द्याव्यात, म्हणून इंटरनल ऑडिट करतात. ओपिनियन. ओपिनियन इज प्रोव्हाइडेड ऑन द इफेक्टिव्हनेस ऑफ ऑपरेशनल ॲक्टिव्हिटीज ऑफ द ऑर्गनायझेशन. तर इंटरनल ऑडिटमधला जो ओपिनियन आहे, मग ह्यांचा जो ओपिनियन आहे हा इंटरनल ऑडिटचा जो ओपिनियन आहे हा कंपनीचं कामकाज किती व्यवस्थित चालू आहे, ह्याची ऑपरेशनल इफेक्टिव्हनेस किती चांगली आहे, कंपनीमध्ये ॲक्टिव्हिटीज व्यवस्थित होती आहे का, कामकाज व्यवस्थित होती आहे का, यावर डिपेंडंट असतं. पण एक्सटर्नल ऑडिटचा जो काही ओपिनियन आहे हा ओपिनियन कशावर डिपेंडंट असतो? तर ट्रूथफुलनेस, म्हणजे किती सत्यता आहे, फायनान्शियल स्टेटमेंट्स बरोबर रेकॉर्ड केलेले आहेत का, याबद्दल डिस्कस करतं. ठीक आहे. म्हणजे इंटरनल ऑडिट कामकाजाबद्दल डिस्कशन करतं आणि एक्सटर्नल ऑडिट फायनान्शियल स्टेटमेंट्स किती करेक्ट रेकॉर्ड केलेले आहेत याबद्दल सांगतं. आता इंटरनल ऑडिटचा स्कोप काय आहे? डिसाइड बाय द मॅनेजमेंट ऑफ एंटिटी, डिसाइड बाय द स्टॅट्यूट. बरोबर आहे. आता इंटरनल ऑडिटचा जो स्कोप आहे तो मॅनेजमेंट डिसाईड करतं.
की कोणकोणत्या एरियाज चेक होणार, कोणकोणते डिपार्टमेंट चेक होणार. कारण की इंटरनल ऑडिट केला जातो तो मॅनेजमेंट किंवा कामकाज जे होतंय कंपनीमध्ये त्या चुका शोधण्यासाठी, बरोबर आहे. म्हणून कुठे, आणि ते कंपनीचे एम्प्लॉईज करत आहेत इंटरनल ऑडिट, त्यामुळे कोणत्या एरियाजला चेक करायचं आहे, कोणत्या डिपार्टमेंट्सला किती चेक करायचं आहे, हे मॅनेजमेंट ठरवणार इंटरनल ऑडिटचं. पण एक्सटर्नल ऑडिट हे कोणकोणते डिपार्टमेंट्स चेक करणार किंवा कोणकोणत्या एरियाजला चेक करणार, हे स्टॅट्यूट म्हणजे कायदा डिसाईड करणार. म्हणजे इथं मॅनेजमेंटचं कोणताही दखल नाही आहे. मॅनेजमेंटच्या म्हणण्याप्रमाणे एक्सटर्नल ऑडिट होणार नाही. एक्सटर्नल ऑडिट कंप्लीट कायद्याप्रमाणे होणार, जसं कायद्यामध्ये सांगितलेलं आहे आणि जसं एका प्रोफेशनल एक्सपर्ट्सनी चेकिंग केली पाहिजे त्याच पद्धतीनं एक्सटर्नल ऑडिट होणार. पुढचा पॉईंट आहे ऑब्लिगेशन, बरोबर आहे. तर ऑब्लिगेशन काय आहेत, तर इंटरनल ऑडिटच्या वेळेस कोणताही ऑब्लिगेशन नाही आहे, जे स्वइच्छेने आहे, बरोबर आहे. म्हणजे इंटरनल ऑडिट करावं का नाही करावं हे मॅनेजमेंटचा आणि कंपनीच्या जे डायरेक्टर्स आहेत त्यांचा स्वतःचा निर्णय आहे. त्यांना जर वाटत असेल की फायनल ऑडिटच्या वेळेस किंवा जेव्हा एक्सटर्नल ऑडिट होईल तेव्हा चुका कमीत कमी याव्यात, त्या रिपोर्टमध्ये कमीत कमी चुका लक्षात याव्यात, बरोबर आहे, किंवा फ्रॉड्स वगैरे होऊ नयेत, तर मॅनेजमेंटने इंटरनल ऑडिट करणं गरजेचं आहे. पण ते स्वइच्छेनं, कायदा सांगत नाही की इंटरनल ऑडिट केलंच पाहिजे. पण एक्सटर्नल ऑडिट करणं हे कंपनीज ॲक्ट 1956 असो किंवा कंपनीज ॲक्ट 2013 असो, ह्याच्यानुसार कंपल्सरी आहे की प्रत्येक कंपनीने एक्सटर्नल ऑडिट तर करून घेतलंच पाहिजे. ठीक आहे. पिरियड काय बघा, इंटरनल ऑडिट हे कंपनीचे एम्प्लॉईज करतायत आणि कंपनीचे कामकाजांना चेक करतात, त्यामुळे ते कंटिन्युअस प्रोसिजर आहे. त्यामुळं इंटरनल ऑडिटचा जो प्रोसेस आहे तो कंटिन्युअस आहे. पण एक्सटर्नल ऑडिट हा अगदी वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात केला जातो आणि त्यामुळं हा वर्षातून एकदाच केला जातो. एक्सटर्नल ऑडिट चेक्स, हो ना. तर काय चेक करतं इंटरनल ऑडिट, हे ऑपरेशनल इफिशियन्सी चेक करतं. ठीक आहे, म्हणजे कंपनीचं कामकाज चेक करतं. पण एक्सटर्नल ऑडिट हे ॲक्युरसी म्हणजे किती व्यवस्थित आणि किती अचूक ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड केलेले आहेत, आणि व्हॅलिडिटी म्हणजे जे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केलेले आहेत ते बरोबर रेकॉर्ड केलेत का, तर सपोर्टेड डॉक्युमेंटचा जो व्हेरिफिकेशन आहे तो त्यासोबत केला जाईल आणि डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून बघितले जातील की बुक्स ऑफ अकाउंटमध्ये जे नंबर्स आलेले आहेत, जे आकडे आलेले आहेत ते करेक्ट आहेत का. म्हणजे एक्सटर्नल ऑडिट हे अचूकता आणि व्हॅलिडिटी म्हणजेच जे नंबर आहे ते बरोबर रेकॉर्ड केलेलं आहे का हे चेक करण्याचं काम एक्सटर्नल ऑडिटमध्ये होतं. त्यामुळं आपण आज बेसिक जे डिफरन्स आहे इंटरनल ऑडिट आणि एक्सटर्नल ऑडिट याबद्दल डिस्कशन केलं. तर इंटरनल ऑडिट आणि एक्सटर्नल ऑडिट हे दोन्हीही वेगवेगळ्या गोष्ट आहेत. इंटरनल ऑडिट हे कंपनीचे एम्प्लॉईज करतात, एक्सटर्नल ऑडिट हे बाहेरची स्वतंत्र एक बॉडी आहे ती करते. इंटरनल ऑडिट करणं कायद्याने कंपल्सरी नाही आहे, पण एक्सटर्नल ऑडिट कायद्याने करणं कंपल्सरी आहे. इंटरनल ऑडिट हे कंपनीचे एम्प्लॉईजच करतात, एक्सटर्नल ऑडिट थर्ड पार्टी करते, बरोबर आहे. इंटरनल ऑडिटचा वापर कंपनीचे जे मॅनेजमेंट आहेत, कंपनीचे जे डायरेक्टर्स आहेत त्यांना होतो, त्याचा जो फायदा आहे तो त्यांना होतो, कारण की जेव्हा फायनल ऑडिट किंवा एक्सटर्नल ऑडिट होईल तेव्हा कमीत कमी चुका लक्षात येतील. त्यामुळं वेळेवरच इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी इंटरनल ऑडिट केला जातो. ओके, म्हणजे हे काही बेसिक डिफरन्स होते जे आपण आज इंटरनल ऑडिट आणि एक्सटर्नल ऑडिटबद्दल डिस्कस केले. बाकीचे जे काही मुद्दे आहेत आपण ते नेक्स्ट लेक्चरला बघूयात. आज आपण इथं थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.